हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या 20 मेच्या प्री ओपन मार्केटमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. मार्केट ओपन व्हायला अजून 1.5 घंटा बाकी आहे. तर लेट्स सी आजचं प्री ओपन मार्केट आपण अपडेट बघू शकतो. गिफ्ट निफ्टी जे आहे जवळजवळ 150 पॉईंट खाली ओपन होत आहे. डाव जोन्सही थोडंसं 0.5% खाली बंद झालेलं आहे. नॅसडॅक जवळपास 1% खाली बंद झालेलं आहे. एशियन मार्केट ही आपल्याला निगेटिव्हमध्ये दिसत आहे आणि युरोपियन मार्केट थोडंसं फ्लॅटिश नोटवर आपल्याला बंद होताना दिसतं. कमोडिटीजमध्ये बघायला गेलं तर गोल्ड थोडंसं फ्लॅट टू निगेटिव्ह होतं. सिल्वर थोडंसं 2.5% निगेटिव्ह चालू आहे आणि क्रूड ऑइल जे आहे तो कंटिन्युअसली वाढत आहे. 10,000च्या वरती ट्रेड करत आहे. USD-INR बघायला गेलं तर 96.52 ऑल टाईम हायला आहे. तर ग्लोबल क्यूज थोडेसे निगेटिव्ह आहे. निफ्टी 150 पॉईंट, SGX निफ्टी निगेटिव्हमध्ये दाखवत आहे 150 पॉईंट. 23,618ला निफ्टीची क्लोजिंग आलेली आहे. तर आपण इथे बघू शकतो सपोर्ट ऑलमोस्ट 23,400, 23,400च्या जवळपास सपोर्ट आहे आणि आज 150 पॉईंट मार्केट खाली ओपन होत आहे. तर 23,450च्या जवळपास मार्केट ओपन होईल. तर ऑलरेडी 450च्या जवळपास ओपन झाल्याच्या नंतर सेल करण्याची अपॉर्च्युनिटी राहणार नाही. बाय ऑन डीपमध्ये आपण 23,400 ते 23,300 इथे सपोर्टचे लेवल आहे. तिथे आल्याच्यानंतर आपण निफ्टीमध्ये बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी यूज करू शकतो. खाली आल्याच्यानंतर रिव्हर्सलला एक बाय ट्रेड प्लॅन करू शकतो. AI इंडिकेटरनी ट्रेड दाखवल्याच्यानंतर वरती 23,600 जो आहे तो रेजिस्टन्स राहील आणि 23,800 हे रेजिस्टन्सचे लेवल राहणार आहे. ट्रेंड जर एक वीकमध्ये पाहिलं तर ट्रेंड आत्ता पॉझिटिव्ह झालेला आहे या वीकचा ट्रेंड. बट ओव्हरऑल ट्रेंड जो आहे तो निगेटिव्ह आपल्याला शो करत आहे. टॉप गेनर्समध्ये आपल्याकडे इन्फोसिस जरी दिसत असला तरीसुद्धा ही फक्त एक शॉर्ट कवरिंगची रॅली आहे. अजून इन्फोसिस तेवढा स्ट्रॉंग नाही आहे की त्याच्यावर आपण IT सेक्टर तेवढं स्ट्रॉंग नाही आहे सध्या. बट येस, थोडं वरती येत आहे IT सेक्टर. ओके, निगेटिव्हिटीमध्ये बघितलं तर टायटन थोडासा खाली आहे. अदानी पोर्ट्स थोडासा खाली आहे. अल्ट्राटेक सिमेंट थोडासा निगेटिव्ह झालेला आहे. कोटक बँक थोडासा निगेटिव्ह झालेला आहे. तर बँकिंग सेक्टर वगैरे थोडंसं निगेटिव्ह झालेलं आहे. लेट्स सी फोकस करूया थोडंसं निफ्टीच्या चार्टवर. तर इथे आपण बघू शकतो निफ्टीचा चार्ट आवरली टाईम फ्रेमवर 23,772, 23,800 हा लेवल आता रेजिस्टन्सचं काम करेल. 23,600च्या जवळपास मार्केट बंद झालं होतं. तर आता 150 पॉईंट खाली ओपन होतं. ऑलमोस्ट 23,450 1 आवर टाईम फ्रेममध्ये कालच एक सेल ट्रेड दिला होता. तर आज ओपनिंगलाच त्याचा एक टार्गेट पण हिट होताना आपल्याला दिसेल या इंडिकेटरमध्ये. पण 23,450च्या जवळपास तर मार्केट ओपन होत आहे. तर आपण बघू शकतो की खाली 23,400 आणि 23,300 हा सपोर्टचा लेवल आहे. इथूनच एक बाउन्स बॅक येऊ शकतो. 5 मिनिट किंवा 15 मिनिटाचा टाईम फ्रेम लावून तुम्ही AI इंडिकेटरच्या मदतीने हा ट्रेड आयडेंटिफाय करू शकता. जर तुम्हाला AI इंडिकेटर पाहिजे असेल तुमच्या चार्टवर लावून तर त्याच्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता आणि त्याच्यानंतरच तुम्ही जे आहे ते आम्हाला कॉल करून AI इंडिकेटरचा ॲक्सेस घेऊ शकता. ओके, आफ्टर निफ्टी लेट सी सेन्सेक्ससुद्धा 75,200ला बंद झालेला आहे. आता खाली ओपन झालं तर 74,500 इथे सपोर्ट आहे. तिथपर्यंत खाली येऊ शकते. 74,500च्या जवळपास आपल्याला सेल ट्रेड सेन्सेक्समध्ये प्लॅन नाही करायचा आहे. ओके, वरती रेजिस्टन्स जे आहे सेन्सेक्समध्ये ते पण जवळजवळ आता 75,200चा जो लेवल आहे जिथून गॅप डाऊन होत आहे तो एक रेजिस्टन्सचं काम करेल आणि 76,000चा लेवल रेजिस्टन्सचं काम करेल. हिट मॅपमध्ये बघितलं तर रिलायन्स थोडंसं वीकनेस शो करत आहे. 1322 ऑलमोस्ट खूप खाली आलेलं आहे. तर हेवी वेट्स जे आहे रिलायन्स, HDFC बँक, भारती एअरटेल थोडंसं वीक आहे. त्याच्यानंतर SBI ऑलरेडी खूप जास्त पडल्याच्यानंतर थोडं स्टेबल होत आहे. TCS IT सेक्टर थोडंसं स्टेबल होत आहे आता. बट येस, ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर वीकच आहे आणि मार्केटचा हिट मॅप तुम्ही बघू शकता जास्ती तर जे आहे ते सेल साईडलाच दिसत आहे. FIIनी कालच्या सेशनमध्ये सेलिंग केली. 2-3 दिवस FIIची कंटिन्युअस बाईंग होती. बट काल जे आहे 2,400 करोडची सेलिंग FIIकडून आलेली आहे आणि DIIकडून 3,800 करोडची बाईंग आलेली आहे. तर DIIचा बाईंगचा नंबर स्ट्रॉंग आहे. बट FII जे आहे कंटिन्युअसली सेल करत आहे आणि आज जसं 150 पॉईंटचा गॅप डाऊन ओपन होत आहे तर आजसुद्धा FIIचा जो आहे एक मोठा सेलिंगचा आकडा येऊ शकतो. तर तोपर्यंत FII बाईंगमध्ये येणार नाही. कंटिन्युअसली FIIकडून बाईंगचा ट्रेंड वापस रिव्हर्स होणार नाही तोपर्यंत आपल्याला एक मोठी रॅली जी आहे ती बघायला मिळणार नाही. एव्हरी मोमेंटवर आपल्याला शॉर्ट सेलिंगचं जे चान्सेस आहे ते मिळणार आहे. तर सेल ऑन रॅली आपल्याला मिळणार आहे जोपर्यंत FII इंटरेस्ट शो करत नाही इंडियन मार्केटमध्ये. लेटेस्ट न्यूज जर बघायला गेलं तर आपण इथे बघू शकतो की विप्रोची इन्व्हेस्टर मीटिंग आहे. त्याच्यानंतर भरपूर साऱ्या न्यूज इथे दिलेल्या आहेत. हे तुम्ही वाचून घेऊ शकता की ज्या लेटेस्ट न्यूज आहे. त्याच्यासोबत अपकमिंग इव्हेंट्स जे आहे ते पण तुम्ही बघू शकता की कोणत्या कंपनीज जे आहे ते डिव्हिडंड किंवा राईट्स इश्यू देत आहे. तर शेअर
TCS जे आहे TCSचा 25 मेच्या दिवशी 31 रुपये पर शेअरचा डिव्हिडंड जो आहे तो येणार आहे, तर याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. LTM एंट्रीचा पण 53 रुपये पर शेअरचा डिव्हिडंड येत आहे. LNTचा 38 रुपये पर शेअरचा डिव्हिडंड येत आहे. तर स्क्रीन पॉज करून हे तुम्ही बघू शकता. तुम्हाला काय वाटतं आहे मार्केट कसं मूवमेंट करेल आजच्या दिवशी हे तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. लेटेस्ट IPOमध्ये पाहिलं तर NFP संपूर्ण फूड्स आणि टीमटेक फ्रेमवर्क सोल्युशन्स दोन्ही पण एक IPOs इथे तुम्हाला बघायला मिळत आहे. आणि आता जे IPOs येणाऱ्या टाईममध्ये येणार आहे हे पण तुम्ही इथे बघू शकता कोणते कोणते IPO येणार आहे. आज मार्केट ओपन तर निगेटिव्ह होत आहे, तर मी निगेटिव्हवर क्लिक करेल. निगेटिव्ह मार्केट ओपन होणार आहे आज. यस, आज ट्रेड करणार आहे का, तर यस आज मी डेफिनेटली आज मी ट्रेड करणार आहे. तुम्ही पण हे प्री मार्केट ॲनालिसिस बघून ॲनालिसिस फॉलो करून स्वतःची स्ट्रॅटेजी 1 मिनिट स्ट्रॅटेजी असू द्या किंवा AI इंडिकेटरच्या मदतीने तुम्ही सुद्धा ट्रेड प्लॅन करून ट्रेड करू शकता. ओके, सो नाव वी आर ऑल रेडी टू सेट फॉर अ ट्रेड. आय होप तुम्हाला प्री मार्केट ॲनालिसिस आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त जणांसोबत, जेणेकरून ते सुद्धा मार्केटमध्ये ॲनालिसिस करून ट्रेड करू शकतील. आणि जस्ट AI इंडिकेटर पाहिजे असेल तर डेफिनेटली कनेक्ट करा आमच्यासोबत आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.